हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सपना तुम्हा सगळ्यांचं सपनाज होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. आता आपण 7th स्टँडर्ड इंग्लिशचा जो 3.3 लेसन आहे न्यूज ॲनालिसिस म्हणजे बातमीचं विश्लेषण करणे. तर न्यूज ABCD याचे प्रश्न उत्तरं आणि इंग्लिश वर्कशॉप तुम्हाला या पूर्ण व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्याचसोबत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला 7th स्टँडर्ड इंग्लिशची प्लेलिस्टची लिंक मिळेल की ज्या थ्रू तुम्ही बाकीही इतर लेसनचे वर्कशॉप, वॉर्मिंग अप, पोएम, त्याचं मीनिंग, एक्सप्लेनेशन सगळं काही बघू शकता. ठीक आहे, तर आपण आता सुरुवात करूयात. पण त्या अगोदर जर नवीन असाल चॅनलला तर पटापट चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. न्यूज एचा प्रश्न आहे मिनिंग ऑफ इश्यूड. अर्थ आहे टू प्रिंट और सप्लाय समथिंग. म्हणजे इश्यूड करणं म्हणजे काय, एखाद्या छपाई करणं किंवा त्याचं सप्लाय करणं, पुरवठा करणं. कॅन्डिडेट्सचा अर्थ आहे अ पर्सन हु इज टेकिंग ॲन एक्झाम. म्हणजे जो परीक्षा देतो त्याला काय म्हणतात, कॅन्डिडेट. इनव्हिजिलेटर्स म्हणजे सुपरवाइज स्टुडंट्स इन एक्झामिनेशन हॉल. याचा अर्थ आहे की जे सुपरवायझर असतात ना त्यांना, म्हणजे आपले पर्यवेक्षक असतात त्यांना इनव्हिजिलेटर्स असं म्हणतात. हे शब्द लक्षात ठेवा. हु इज कंडक्टिंग द टेस्ट. उत्तर आहे शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगलुरू कंडक्टिंग द टेस्ट और एंट्रन्स टेस्ट टू द प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट दिस इयर. नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्ड. डिस्कस द फॉलोइंग इन ग्रुप्स ऑफ 4 or 5. Why is closed footwear, shoes, socks not allowed in the examination hall? म्हणजे एक्झामिनेशन हॉलमध्ये पायबंद बूट, मोजे हे सगळं का नाही आहे, परवानगी का नाही आहे? उत्तर त्याचं स्टुडंट्स मेक अँड कॉपी विथ देमसेल्व्स इन द शूज और सॉक्स, सो अवॉइडिंग दिस क्लोज्ड फुटवेअर नॉट अलाउड इन द एक्झामिनेशन हॉल. म्हणजे मुलं कॉप्या आणू शकतात ना बुटांमध्ये, सॉक्समध्ये, हे सगळं टाळण्यासाठी त्यांनी ही सूचना दिली आहे. तुमच्याकडे करतं का कोणी कॉपी? कधी झालंय, पाहिलंय कधी कोणाला कॉपी करताना? कमेंट करून सांगायला मला. थर्ड क्वेश्चन आहे, थर्ड मधला बी क्वेश्चन आहे वाय हॅज द इन्स्टिट्यूट नॉट अलाउड इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स इन द हॉल. आता इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स का अलाउ करत नाही हॉलमध्ये? तर उत्तर आहे स्टुडंट्स मे कॅन यूज दिस इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स फॉर कॉपी. म्हणजे जर आपण स्मार्ट वॉच वापरलं तर त्याच्यामध्ये माहिती मिळू शकते, कॅल्क्युलेटर वापरलं तर कॅल्क्युलेशन्स करू शकतो इझिली. सो ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी स्मार्ट गॅजेट्स वापरायचे नाही, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरायचे नाही. सी क्वेश्चन आहे व्हॉट अदर मेजर्स कॅन बी टेकन टू प्रिव्हेंट कॉपी. कॉपी टाळण्यासाठी काय काय करता येईल सांगूयात आपण. स्विच ऑफ सीटिंग ऑन टेस्ट डे म्हणजे बसायच्या दिवशीच काय करायचं, जागा बदलायची. चेक द सेटिंग्स ऑन डिजिटल स्टडी टूल्स. टीच डिजिटल रिस्पॉन्सिबिलिटी अँड टॉक अबाउट ऑनेस्टी अँड इंटिग्रिटी. प्रामाणिकपणाबद्दल बोललं पाहिजे ना आपण, म्हणजे मग प्रामाणिकपणे परीक्षा देता येते, हो की नाही. क्वेश्चन 4 वाय इज दिस न्यूज पब्लिश्ड इन न्यूजपेपर. न्यूजपेपरमध्ये का पाठवली ही न्यूज? बिकॉज न्यूज पब्लिश्ड इन न्यूजपेपर्स फॉर स्टुडंट्स. विद्यार्थ्यांना कळायला हवं म्हणून पाठवली. न्यूज बीचे क्वेश्चन्स बघूयात आपण. पहिला क्वेश्चन आहे गेस द मीनिंग ऑफ मोस्ट हायली पेड रिव्हील्ड साइन फिल्म्स. म्हणजे काय? मोस्ट हायली पेडचा अर्थ आहे पीपल हु अर्न अ लॉट ऑफ मनी. म्हणजे जे खूप पैसे कमवतात ना, ज्यांना खूप पैसे दिले जातात त्यांना हायली पेड म्हणतात. मग ते चित्रपटात असतील नाही तर आणि एखाद्या कंपनीत असतील. रिव्हील्ड म्हणजे एखादी गोष्ट माहिती होणं, लोक जगासमोर जाहीर होणं. टू मेक समथिंग नोन दॅट वॉज सिक्रेट और अननोन बिफोर. म्हणजे आधी कोणालाच माहीत नाही पण अचानक एका लोकांना माहिती होणं, त्याला रिव्हील्ड. साइन फिल्म्स म्हणजे एखाद्या फिल्मचं कॉन्ट्रॅक्ट साईन करण्याला साइन फिल्म्स म्हणतात. क्वेश्चन आहे व्हॉट वर्ड्स आर युज्ड फॉर द फॉलोइंग इन द न्यूज आयटम. फिल्म इंडस्ट्रीला काय म्हटलंय? बॉलिवूड. समथिंग ऑन विच अ लॉट ऑफ मनी स्पेंड, हायली पेड, बिग बजेट. आत्ता पठाण मूवी आली आहे ना, ती पण बिग बजेटच मूवी आहे, हो की नाही. तुमच्यापैकी किती जणांनी बघितलाय पिक्चर मला सांगायला कमेंट करून. तर अशा पिक्चरना काय म्हणतात? हायली पेड किंवा बिग बजेट सिनेमाचं बजेट अगदी 1000 करोड, 1500 करोड वगैरे किंवा 500 करोड असं काय काय असतं. गेस. थर्ड क्वेश्चन आहे गेस वाय अँट इज अ बिग बजेट मूवी. आता हे अँट म्हणजे मुंगी, पण पिक्चरचं नाव अँट आहे ना. बिग बजेट काय?
कारण ॲक्ट्रेस रितिका इज अ पार्ट ऑफ अँट मूवी. शी इज हायली पेड ॲक्ट्रेस. सो अँट इज बिग बजेट मूवी. ती जास्ती पैसे घेते, त्याच्यामुळे ती जास्ती पैसे घेते म्हणजे याचा अर्थ ती मूवी पण बिग बजेट असणार आहे. सो असं अजम्पशन आहे. क्वेश्चन 4. कॅन यू थिंक ऑफ अदर रिझन्स फॉर रितिकाज डिसिजन? रितिकाच्या निर्णयामागचं काही वेगळं कारण असू शकतं का? रितिका वॉन्ट्स टू गिव्ह टाइम टू हर फॅमिली. तिला तिच्या कुटुंबाला वेळ द्यायचा असेल, किंवा रितिका वॉन्ट्स टू गिव्ह टाइम फॉर सोशल वर्क, किंवा तिला सामाजिक काम करण्यात इंटरेस्ट असेल. क्वेश्चन 5. व्हॉट विल बी रितिकाज रिॲक्शन टू दिस न्यूज? आता रितिकाची रिॲक्शन काय असेल या न्यूजकडे बघून? रितिका मस्ट बी फील गुड अबाउट दिस न्यूज. विथ द हेल्प ऑफ दिस न्यूज पीपल विल नो अबाउट हर करिअर. म्हणजे रितिकाला छानच वाटलं असेल ना, तिच्या आयुष्यात काय चाललंय आता लोकांना कळतंय. न्यूज सी. गेस द मिनिंग ऑफ मॅनकाइंड. मॅनकाइंडचा अर्थ आहे ऑल द पीपल इन द वर्ल्ड. सेकंड क्वेश्चन. विच वर्ड्स और फ्रेजेस इन द न्यूज रेफर टू द अर्थ प्लॅनेट? थर्ड क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग प्रॉब्लेम्स डू यू बिलीव्ह इज द मोस्ट सिरियस? कोणते कोणते प्रॉब्लेम खूप सिरियस आहे? ओव्हर पॉप्युलेशन आहे, खूप सारी लोकसंख्या. क्लायमेट चेंज, पर्यावरणातील होणारा बदल सातत्याने. एपिडेमिक डिसीज, साथीचे आजार. त्यातला कोणता जास्ती भयानक आजार, प्रॉब्लेम कोणता मोठा वाटतंय? तर एपिडेमिक डिसीज ना, कोरोनामध्ये पाहिलंय ना आपण की जे साथीचे रोग पसरतात किंवा त्याच्यामुळे किती नुकसान होतंय. प्रोफेसर हॉकिंग रोट अबाउट द प्रॉब्लेम्स इन गार्डियन. वाय इज इट गिवन ॲज न्यूज इन अदर पेपर्स? म्हणजे प्रोफेसर हॉकिंग्स यांनी जे प्रॉब्लेम सांगितले तर न्यूज म्हणून पेपरमध्ये का टाकले? आन्सर आहे टू स्प्रेड अवेअरनेस इन पीपल अबाउट द डेंजरस टाइम इन हिस्ट्री. कारण लोकांना कळायला हवं ना की काय घडतंय, इतिहासातलं सगळ्यात भयंकर वेळ आहे ही. हिस्ट्रीचं इथे स्पेलिंग चुकलेला आहे. करेक्ट स्पेलिंग काय ते मला तुम्ही कमेंट करून सांगायचं. तुम्ही लिहित असाल ना हिस्ट्रीचं स्पेलिंग, इथे चुकलेलं आहे, तुमचं बरोबर स्पेलिंग मला पाहिजे. न्यूज डी. गेस द मीनिंग ऑफ फ्लॉक अँड फ्लावर्स. फ्लॉक म्हणजे अ ग्रुप ऑफ शिप ऑर बर्ड्स. म्हणजे कळप जो असतो ना, पक्ष्यांचा थवा किंवा मेंढ्यांचा कळप, त्याला फ्लॉक म्हणतात. अ लार्ज नंबर ऑफ पीपल, किंवा खूप मोठ्या समुदाय असेल एकत्र लोकांच्याला फ्लॉक बोलतात. फ्लॉवर्स अ पर्सन. फॉलोअर्स अ पर्सन हू फॉलो और सपोर्ट्स अ पर्सन बिलीव्ह. आता इंस्टाग्रामला इतके फॉलोअर तितके फॉलोअर, तुमचे पण अनेक जणांचे अकाउंट्स असतील इंस्टाग्रामला, तर अशा प्रकारे तिचे पाठीराखे त्यांच्या मागे मागे चालणारे ते फॉलोअर्स. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे वाय इज देअर अ क्वेश्चन मार्क इन द हेडिंग? क्वेश्चन मार्क काय हेडिंगमध्ये? कारण देअर इज अ क्वेश्चन मार्क फॉर डाऊट. शंका आहे म्हणून ते क्वेश्चन मार्क आहे. थर्ड क्वेश्चन. विच पार्ट ऑफ द न्यूज इज रिलायबल? विच पार्ट मे नॉट बी रिलायबल? हाऊ डू वी लर्न दॅट? न्यूजमध्ये 2 पार्ट आहेत, त्यातलं कोणतं आपल्याला विश्वासार्ह वाटतं आणि कोणतं वाटत नाही आपण सांगायचं. फर्स्ट आन्सर लिहा. फर्स्ट, लास्ट पार्ट ऑफ द न्यूज इज रिलायबल. लास्ट पार्ट रिलायबल आहे. फर्स्ट पार्ट ऑफ द न्यूज इज नॉट रिलायबल. रिलायबलचा अर्थ परत सांगते, विश्वासार्ह. फर्स्ट पार्ट नाही विश्वासार्ह. सेकंड, we learned it from the doctor's statement. The number of patients in their hospital has in fact increased in the last few weeks. म्हणजे मिरी बाबांना जे म्हटलं होतं की नाही मेडिसिननी पेशंट्स बरे होत आहेत, रोग बरा होते, पण ऍक्च्युली डॉक्टरचं म्हणणं आहे की आजार उलटे वाढलेत. क्वेश्चन 4. विल मिरी बाबा and his followers like the news? तर उत्तर आहे नो. मिरी बाबा and his followers won't like the news. त्यांना कशी आवडेल ही बातमी? क्वेश्चन 5. what should we do when you fall ill? तर तुम्ही आजारी पडला काय करता? when we fall ill we visited to the doctor. आम्ही त्या डॉक्टरांकडे जातो बाबा. क्वेश्चन 6. imagine how these news items help people understand the truth that मिरी बाबा powder cannot cure diseases. Write the story about it in short in your mother tongue. आता मिरी बाबाचं स्पेलिंग हा रायटिंग मिस्टेक आहे, पण ॲक्च्युली MIRIBABA असं आहे. In Kauthe near Ambegaon there is a one Miri Baba lived. He has a powder from a special herb in the Himalayas. It cures all sort of diseases. He doesn't give the exact name and source of herb. He only says that it was revealed to him. He offers it at ₹25 a packet. Hundreds of people flock and follow him.
But one day, there is a news published in newspaper. There are number of patients in their hospital has increased in the last few weeks. When people heard this news, they started gossiping and asking questions to Miri Baba. People start realizing foolish faith on Miri Baba. Now the people understand the truth that Miri Baba powder cannot cure disease. So this is the answer. मोठं उत्तर आहे, पण ऍक्च्युअल काय घडलंय की कशा प्रकारे लोकांना त्या बातमीचा उपयोग झालाय, त्यांना ट्रूथ कळालंय आणि ती पावडर डिसीज क्युअर करत नाही त्यांना समजले. तर ही आपण एक स्टोरी राईट केलेली पूर्ण शॉर्टमध्ये. इंग्लिश वर्कशॉप. आता इंग्लिश वर्कशॉप जो आहे ना तो प्रचंड छोटा आहे. याच्यातला बघा न्यूज आहे. पहिली न्यूज ही गुड न्यूज बॅड न्यूज काय प्रकारची, तर रिलायबल अनरिलायबलमध्ये रिलायबल प्रकारची. ओके. आता इंटरेस्टिंग अनइंटरेस्टिंग बोरिंग अदर्स मला तर ती रिलायबल वाटते. बी न्यूज ही बॅड न्यूज आहे, सी न्यूज ही इंटरेस्टिंग आहे आणि डी न्यूज ही अनरिलायबल आहे. ठीक आहे. सो इन दिस वे वी हॅव फिनिश होल क्वेश्चन अँड आन्सर ऑफ दिस लेसन. आपण या धड्याचे सगळे प्रश्न उत्तर सोडवले. व्हिडिओ आवडलाय का तुम्हाला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या कमेंट करा आणि तुम्हाला काही कळालं नसेल तरी मला कमेंट करून सांगू शकता. आणि कुठल्या विषयाचा किंवा कुठल्या लेसनचा वर्कशॉप हवाय तर कमेंट करून सांगा, मी तुमच्यासाठी नक्की करून पाठवेल. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.